महास्वामी संगत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करून मी प्रास्ताविकेला सुरुवात करतो। आज या 21व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेसाठी 22व्या धम्म परिषदेसाठी आपल्या भागाच्या आमदार श्री दयाताई चव्हाण या इथे आलेले आहेत। त्याचबरोबर नरेंद्र दादा चव्हाण हे सुद्धा इथे आलेले आहेत। संपूर्ण व्यासपीठ मला का तेवढं भाषण जमत 22व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने मी येथे संयोजक म्हणून प्रस्तावावर 4 शब्द मांडत आहे। या परिषदेची पार्श्वभूमी आणि आगामी काळातील वाटचाल याबद्दल थोडक्यात बोलणार आहे। धम्म परिषदेची सुरुवात माझे वडील कानवस दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांनी 2003 साली चालू केले। 2003 पासून तत्काल त्यावेळेसची परिस्थिती लोकांना बुद्धाचा धम्म समजावा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा उद्धार करणारे विचार घराघरापर्यंत पोहोचावेत याकरिता अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले आणि परिश्रम करून या पावन भूमीची निर्मिती केली आणि आपल्या या भागाचे भाग्यविधाते आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाखाली तब्बल 8 धम्म परिषदे यशस्वीपणे पार पाडल्या। बाबांचं अकाली 2010 मध्ये निधन झालं। नंतर माझे मोठे भाऊ संजय निवृत्तीराव लोणे यांच्यावर ही मोठी धम्म परिषदेची जबाबदारी पडली। त्यांनी सन 2011 ते 2022 पर्यंत या कालावधीत उत्कृष्ट पद्धतीचे नियोजन करून पंचक्रोशीतील आणि जिल्ह्यातील समाज बांधवांना एकत्र करून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व संजयराव देशमुख लहानकर साहेबांच्या सहवासात राहून त्यांनी या धम्म परिषदेच्या माध्यमातून ही धम्माची चळवळ कोरोना महामारी सारख्या आपत्कालीन परिस्थितीतही अखंडितपणे चालू ठेवली। 2023 मध्ये आजारपणाने माझे बंधू संजय लोणे हे आम्हाला सोडून गेले आणि पर्यायाने ही धम्म पताका देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे। वास्तविक पाहता हे सोपे काम नाही, पण माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांची भक्कम साथ या परिषदेचे कायम स्वागताध्यक्ष संजयरावजी देशमुख लहानकर साहेबांचे मार्गदर्शन आणि जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यात जुळलेले असंख्य समाज बांधव भगिनी या माझ्यासोबत आहे। ही जबाबदारी पार पाडण्यासाठी माझ्यासोबत आहे। ताईसाहेब माझ्यावर जन्मापासूनच धम्माचे संस्कार झालेले आहेत। मी व माझे कुटुंबीय धम्म विचाराने प्रेरित आहोत। या धम्म परिषदेच्या यशस्वी आयोजनामध्ये माझ्या कुटुंबाच्या व माझ्या गावकऱ्यांचे लहान आणि पंचक्रोशीतील सर्वांचे नेहमी आम्हाला सहकार्य लाभलेले आहे आणि त्यांचे प्रेम लाभलेले आहे। ताईसाहेब या धम्म परिषदेची व्याप्ती ही देश पातळीवर आहे। तपोवन बुद्धभूमीचे निर्माते माझे बाबा अत्यंत दूरदर्शी असलेले
धम्मप्रेमी नेते होते. त्यांच्या स्वप्नातील ही धम्म परिषद देश पातळीवर नेण्याकरिता बुद्धाच्या पवित्र विचाराचा प्रसार करण्याकरिता या भूमीचा सर्वांनी सुंदर विकास आपल्याला करावा लागेल. त्याकरिता आम्हाला एका सभामंडपाची आवश्यकता आहे, भिक्खू निवासाची आवश्यकता आहे आणि वर येते वेळेस रस्त्यात लई खड्डे पडले तर एक पक्का रस्ता करून देणे. पाणी वीज करून दिलेलं आहे, पाणी वीज झालेलं आहे, पण तरी पण एक सिमेंटची आम्हाला मोठी टाकी जर करून मिळाली तर आमचा पाण्याचा कायमचा प्रश्न मिळेल. सोयी सुविधा कायम आपल्या येथे उभारण्यात लागतील. याकरिता लागणारी मदत शासन स्तरावर मदत कशी उपलब्ध करून देता येते ते आपण साहेब विशेष लक्ष देऊन या तीर्थक्षेत्राचा कायापालट करावा व या भूमीकडे येथे पार पडणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी साहेब त्यांच्या वेळाचा वेळ काढून आपण उपस्थित राहिला आणि या भूमीचा सर्वांगीण विकासासाठी विशेष लक्ष द्यावे अशी मी विनंती करतो. आणि थांबताना असं भंतेजीचं माझं नाव घ्यायचं विसरलो. मी भंतेजीला अभिवादन करायचा अगोदर विसरलो, अभिवादन माफ करा, अगोदर घ्यायचं विसरलो होतो. एवढं बोलून मी माझा प्रश्न विसरतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.